हरिओम. आज शनिवार 17 जानेवारी 2026. सद्गुरू ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या प्रवचनाचा आजचा हा भाग ऐकूया. नाम व इतर साधन. सद्गुरू सांगतायत की नवविधा भक्तीचा श्रवण, कीर्तन, विष्णुस्मरण इत्यादी क्रम हा सृष्टीक्रमाला धरून आहे. मनुष्य प्राणी जन्माला आला की शिकायला सुरुवात करतो ती श्रवणापासूनच. मुके लोक बहिरे असलेच पाहिजेत, कारण श्रवण न झाल्या कारणानेच त्यांना बोलता येत नाही. मनुष्य प्राणी ज्या देशात जन्माला येतो त्या देशाची भाषा तो बोलतो. म्हणून श्रवणानंतर कीर्तन म्हणजे बोलणं, आणि बोलणं झाल्यावर कृती म्हणजे नामस्मरण, असा स्वाभाविक क्रम लागतो. नामस्मरण होऊ लागलं की आपलं काम झालं, कारण पुढल्या सर्व भक्ती नामस्मरणात येतात. त्यांच्याकरता निराळी खटपट करण्याचं कारण नाही. एका इस्माला दुसऱ्या एकाला भेटायला जाण्यासाठी 9 मैल अंतरावर असलेल्या ठिकाणी जायचं होतं, म्हणून तो घरातून निघाला. पण 3 मैल चालून गेल्यावर ज्याला भेटायचं होतं तोच मनुष्य त्याला भेटला. अशा वेळी आपलं काम झालं म्हणून तो जसा पुढे जाण्याच्या खटपटीत पडणार नाही. अगदी त्याचप्रमाणे तिसरे म्हणजे नामस्मरण भक्ती केल्याने पुढल्या 6ही पायऱ्या प्रकारच्या भक्तीचं फळ आपल्याला मिळतं. भगवंताच्या स्मरणात सर्वस्व आहे हे अगदी खुणगाड बांधून ठेवा. भगवंताचं स्मरण हे कसं आहे? बाकी सगळ्या गोष्टी, सगळे सत्कर्म, दानधर्म म्हणा, तीर्थयात्रा म्हणा, पारायण म्हणा, बाकीच्या सगळ्या गोष्टी ह्या इंद्रियांसारख्या आहेत. ही सगळी इंद्रिय मानली तर भगवंताचं स्मरण हा प्राण आहे. बाकीची सर्व इंद्रिय जरी असली आणि प्राण नसेल तर इंद्रियांचा काही उपयोग नाही. तेव्हा नामस्मरण हा प्राण समजून तुम्ही प्रपंचात सुखी राहा. कर्तव्याला चुकू नका. कर्तव्य करीत असताना परमात्म्याचं स्मरण राखा. मुखामध्ये राम असू द्या. भक्ताने उपाधी बेताची म्हणजे गरजेपुरतीच ठेवावी. भगवंताचं अनुसंधान न चुकेल एवढीच उपाधी असावी. तसंच पचेल तेवढंच म्हणजे आनंदाने जेवढं करवेल तितकंच नामस्मरण करावं. ते कष्टाने करू नये, कारण त्यापासून आनंद होणार नाही. नामात प्रेम येणं जरूर आहे, आणि याकरता ते नाम अत्यंत आवडीने आणि त्याच्याशिवाय दुसरं काही साधायचं नाही आहे अशा भावनेने घेतलं पाहिजे, म्हणजे त्यात प्रेम येईल. नामात प्रेम येणं ही फार उच्च कोटीची स्थिती आहे. ती अगदी सहजासहजी प्राप्त होणारी नाही, आणि म्हणून यातलं मर्म ओळखून योग्य तऱ्हेने चिकाटीने सतत नामस्मरणाचा अभ्यास ठेवणं जरुरीचं आहे. भगवंताच्या नामाशिवाय मला काही कळत नाही असं ज्याला कळलं त्याला सर्व कळलं. नामस्मरणाची बुद्धी झाली की आपलं काम झालं. हरिओम. हरिओम तत्सत. हरिओम.